यानंतर बातमी आहे रेल्वेच्या गलिच्छ कारभाराची। लातूर एक्सप्रेसनं प्रवास करणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांची पर्स उंदरानं कुरतडल्याचा संतापजनक प्रकार घडलाय। महत्त्वाची बाब म्हणजे सेकंड क्लास एसी मधनं त्या प्रवास करत होत्या आणि त्यावेळेला हा प्रकार घडलाय। स्वतः निवेदिता सराफ आपल्या सोबत आहेत। निवेदिता ताई, नेमकं काय झालं? आपण कधी प्रवास करत होतात आणि काय घडलंय? ऍक्च्युअली काय, आमचे वाडा चिरेबंदीचे आणि मंगळवेढ्याचा दौरा होता, लातूर, नांदेड आणि औरंगाबाद। तर आम्ही गुरुवारी म्हणजे 22 तारखेला 9च्या लातूर एक्सप्रेसने लातूरला जायला निघालो। गाडी वेळेवरती सुटली आणि सेकंड एसी मध्ये माझं बुकिंग होतं, A1 बोगी नंबर। आणखीन आणि नॉर्मली आपण झोपतो तसं आय वॉज स्लीपिंग आणि माझी पर्स, मला सवय की उशाची घेऊन झोपायचं। बरं, पर्समध्ये काही खाण्याचं वगैरे सामान असं काही नव्हतं। नॅचरली खाण्याचं सामान उलट दुसऱ्या पिशवीमध्ये होतं, जी त्या मधल्या ह्याच्यावरती मी ठेवली होती, मधला जो डेस्क असतो त्याच्यावरती। आणि मी सकाळी जेव्हा उतरले ह्याला प्लॅटफॉर्मवरती, तेव्हा माझ्या को ऍक्ट्रेसनी पूर्णिमा मनोहरनी मला पॉइंट आउट केलं की तेव्हा मी बघितलं एवढं मोठं भोग त्या पर्सला पडलं होतं उंदरांनी खाऊन। तर माझा भयंकर, आय वॉज इन शॉक की म्हणजे ह्याचा अर्थ माझ्या डोक्याशी तो उंदीर होता, माझ्या उशाची माझी पर्स होती। मग त्यांनी माझे केस कुरतडले असते किंवा माझ्या चेहऱ्यावरती काही इजा झाली असती, मला चावला असता। आज लेप्टोपायरोसिस सारखे किती आजार आपण उंदरांच्यामुळे होणारे ऐकतो। तर हे कसं काय ट्रेनमध्ये? त्या ट्रेनला तर पॅन्ट्री पण नाहीये, मग हे कसं काय? आणि इतकी गलिच्छ ती ट्रेन होती की बाथरूम पण यूज करणं वॉज व्हेरी डिफिकल्ट। निवेदिता ताई, आपण तक्रार केली त्या संदर्भात कुठे? ऍक्च्युली सांगू का, माझा प्रयोग होता आणि मला नाही वेळ मिळाली तक्रार करायला। ओके, मी करायला पाहिजे होती पण मला वेळ नाही मिळाला। कारण तसंच आम्ही इमिजिएटली नांदेडला गेलो, तसंच आम्ही इमिजिएटली औरंगाबादला आलो। दोन प्रयोग होते। आता मला शूटिंगला जायचं, तर मला अजिबात वेळ मिळाला नाही तक्रार करण्यासाठी। नक्कीच, पण मी सोशल मीडियावरती टाकलं की त्या पर्सचा फोटो काढला आणि मी फेसबुकवरती टाकला। आपण निदान हे तरी करू शकतो। म्हणजे मला असं म्हणायचं की जागरूक सिटिझन्सनी जर त्याच्यावरती भाष्य सुद्धा केलं नाही तर दॅट इज अ रॉंग। बरोबर बरोबर। निवेदिता ताई, खरोखर घडलेला प्रकार खरंच खूप धक्कादायक आणि सर्वांनी काळजी घेणं ही खूप महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल।